नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी या विषयामधले जे काही चॅप्टर्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात तर त्या सगळ्या चॅप्टर्सचं वेटेज आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणता चॅप्टर किती मार्कांना विचारला जातो हे आपण पाहणार आहोत. सो हे विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन दोन्ही प्रकारे आपण पाहणार आहोत. विथ ऑप्शन म्हणजे काय, तर एक्झाममध्ये एनी3 लिहा, एनी4 लिहा असे काही ऑप्शन्स असतात. तर ते जर आपण रिमूव्ह केले तर ॲक्च्युअल पेपर हा 98 मार्काचा असतो. त्यापैकी तुम्हाला फक्त 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट करायचा असतो. ओके, सो आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपला जो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर आहे तर तो किती गुणांसाठी आहे. तर तो आहे ॲक्च्युअल 6 मार्क्ससाठी. जर आपण विथ ऑप्शन कन्सिडर केलं तर तो आहे 8 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. तर हा चॅप्टर आहे दॅट इज 6 मार्क्ससाठी. विथ ऑप्शन आहे 8 मार्क्ससाठी. सो या ठिकाणी जे रिप्रोडक्शन युनिट आहे तर ते कम्प्लीट होणार आहे. 2 चॅप्टर्स येतात रिप्रोडक्शन युनिटमध्ये, एक तर रिगार्डिंग टू प्लांट्स आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे रिगार्डिंग टू ॲनिमल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हे जे सगळे तिन्ही चॅप्टर्स आहेत म्हणजे 3, 4 आणि 5 हे जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन या युनिटचे भाग आहेत. यामधला पहिला चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हा चॅप्टर विदाउट ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी. म्हणजे ॲक्च्युअली हा चॅप्टर आहे 4 मार्क्ससाठी आणि जर आपण विथ ऑप्शन कन्सिडर केलं तर याचे होणार आहेत 6 मार्क्स. नेक्स्ट आहे मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा चॅप्टर ॲक्च्युअली 4 मार्क्ससाठी आहे, विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी आहे. नेक्स्ट आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, 4 मार्क्ससाठी, विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. सो बेसिकली या युनिटमधले सगळे चॅप्टर्स हे 4 मार्क्ससाठी आहेत, विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपलं थर्ड युनिट. थर्ड युनिट जे आहे याला आपण म्हणणार आहोत फिजिओलॉजी, कारण याच्यामध्ये सगळे चॅप्टर्स फिजिओलॉजीमधले आहेत रिगार्डिंग टू प्लांट्स आणि रिगार्डिंग टू ॲनिमल सुद्धा. सो फर्स्ट आहे प्लांट वॉटर रिलेशनशिप. हा जो 6 नंबरचा चॅप्टर आहे तर तो 5 मार्क्ससाठी आहे, विथ ऑप्शन आहे 7 मार्क्ससाठी. कलर आपण चेंज करूया कारण हा कलर आय थिंक सो की एवढं क्लिअरली नाही दिसणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. हा चॅप्टर ॲक्च्युअली आहे 5 मार्क्ससाठी, विथ ऑप्शनसाठी आहे 7 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, विथ ऑप्शन आहे 10 मार्क्स आणि ॲक्च्युअली हा चॅप्टर आहे 7 मार्क्सचा. नेक्स्ट आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, 8 मार्क्स, विथ ऑप्शन 11 मार्क्स. सगळ्यात हायेस्ट वेटेज जर कोणत्या चॅप्टरला असेल तर तो आहे हा चॅप्टर. त्याच्यानंतर सेकंड नंबरला येतो हा चॅप्टर. सो हे 2 चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्यासोबतच रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सो खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ह्युमन हेल्थ अँड डिझीज. इथपासूनचा जो टॉपिक सुरू होणार आहे तर तो आपला टॉपिक आहे दॅट इज याला आपण म्हणतो अप्लाइड बायोलॉजी. ह्युमन हेल्थ आणि डिसीज 3 मार्क्ससाठी आहे, सगळ्यात कमी वेटेज आहे याचा, आणि 4 मार्क्ससाठी विथ ऑप्शन. नेक्स्ट आहे एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. हा जो चॅप्टर आहे तर तो आहे 4 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन आहे 6 मार्क्ससाठी. सो या युनिटमधले बरेचसे चॅप्टर्स जे आहेत त्यांचं वेटेज थोडंसं कमी आहे. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी आहे 5 मार्क्ससाठी, विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी. याचं वेटेज थोडंसं जास्त आहे. नेक्स्ट आहे लास्ट आपला जो युनिट येणार, आपलं जे युनिट आहे दॅट इज इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. याच्यामधला पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. हा चॅप्टर आहे 3 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, 3 मार्क्ससाठी, विथ ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी. लास्ट आहे ते म्हणजे बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. सो हा चॅप्टर आहे 3 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी. सो बेसिकली या युनिटमधले सगळे चॅप्टर्स हे 3 मार्क्सचे आहेत आणि विथ ऑप्शन 4 मार्क्सचे आहेत. ओके, सो इन दिस वे आपण या व्हिडिओमध्ये सगळे जे चॅप्टर्स आहेत 12th स्टँडर्ड बायोलॉजीमधले तर त्या सगळ्या चॅप्टर्सचे वेटेज पाहिलेलं आहे, विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन. ॲक्च्युअली पेपर हा 70 मार्क्सचा असतो, बट सगळे जर विथ ऑप्शन क्वेश्चन्स पकडले तर ते होतात 98 मार्क्सचे. अगेन याच्यामध्ये एका दुसऱ्या मार्काचा फरक नक्कीच पडू शकतो, कारण एकदम ॲक्युरेट पेपर येईल की नाही हे नाही सांगू शकत, कारण हे आतापर्यंत जे काही एक्झाम्स झाले होते त्याच्या अनुसार हे सगळे वेटेज आहे. सो बट मोस्टली ऑलमोस्ट हेच वेटेज फॉलो केलं जातं, बट काही वेळेस या ठिकाणी एखाद्या मार्काचा फरक उद्भवू शकतो. ओके, सो बाकी सगळं हेच वेटेज असतं. पण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अनअकॅडमीच्या ऑफरबद्दल खूप डिटेलमध्ये पाहिलेलं होतं, आणि आज आणखी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे अशी की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या प्राईजवरती 10% ऑफ मिळणार होतं, बट आता मात्र ही ऑफर वाढवण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला एकूण 20% ऑफ मिळणार आहे. सो ही एक खूप चांगली अशी डील आहे, कारण तुम्हाला 20% ऑफ म्हणजे फक्त 239 रुपीजमध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळणार आहे, जे की खूपच कमी प्राईज आहे. आणि हे सबस्क्रिप्शन तुम्हाला एकूण 45 डेजसाठी मिळणार आहे.
ॲज यू नो की ऑफर खूप लिमिटेड पिरियडसाठी आहे, म्हणजे 30 एप्रिलपर्यंतच चालू आहे. आणि 239मध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 239मध्ये तुम्हाला पूर्ण प्लसचं जे सबस्क्रिप्शन असतं. प्लसचं सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथमॅटिक्स जेही तुमचे विषय आहेत, आता या ठिकाणी सध्या नीटसाठी आहे त्याच्यामुळे फक्त नीटचे विषय, बट तुम्ही जर इतर कोणत्या विषयांसाठी घेणार असाल तर ते पण सगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सो याच्यामध्ये तुम्हाला सगळे लाईव्ह क्लासेस पाहता येतील, लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. जे पण येणाऱ्या 45 डेजमध्ये काहीही अनअकॅडमीवरती जे पण प्लसवरती शिकवलं असेल ते सगळं तुम्ही आरामात 239 रुपीजमध्ये फक्त शिकू शकता. असं नाही की फक्त एकच विषय शिकता येईल, तर तुम्ही तिन्ही विषय शिकू शकता. कुठल्याही शिक्षकांकडून तुम्हाला शिकता येईल, कारण कोणतेही पर्टिक्युलर टीचर्स तुम्हाला निवडायचे तसं पण नाही आहे, तुम्ही कोणतेही टीचर्सकडून शिकू शकता. त्यासोबतच जे पण एक्झाम्स होतात अनअकॅडमीवरती, सध्या नीटची एक्झाम जवळ येते, नीट 2022साठी, तर मग त्यासाठी जे काही पेपर्स आहेत, फुल सिलेबस टेस्ट वगैरे ते सगळं अनअकॅडमीवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते सगळ्याचं बेनिफिट घेऊ शकता फक्त 239 रुपीजमध्ये. त्यासोबतच ॲज यू नो की तुम्हाला अनअकॅडमीवरती नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातात PDF फॉर्मॅटमध्ये. सो तुम्हाला त्या नोट्स देखील मिळणार आहेत फक्त 239 रुपीजमध्ये. तुम्ही हे सगळं घेऊ शकता. अगेन 239मध्ये तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सुहानी 10 हा कोड वापराल. सो जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल तेव्हा नक्कीच सुहानी 10 हा कोड वापरा. सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच. पूर्ण डिटेलमध्ये मी तो व्हिडिओ केलेला आहेच. सो तुम्हाला आता तो व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यासोबतच त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो नक्कीच सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे आणि खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. आणि मग तुम्हाला जर ते सगळे व्हिडिओज आवडले तर मग तुम्ही पुढचं मोठं वगैरे सबस्क्रिप्शन घ्यायचं का नाही ते ठरवू शकता. सो हे सबस्क्रिप्शन जे आता 10थमधून 11थमध्ये येत आहेत किंवा जे 11थमधून 12थमध्ये जाणारे स्टुडंट्स आहेत ते सगळे याचा फायदा घेऊ शकतात, कारण व्हिडिओज तेच आहेत आणि त्यासोबतच जे काही नवीन लाईव्ह व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही आरामात पाहू शकता, कारण ते सगळंच याच्यामध्ये इन्क्लूड होतं. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही जेव्हा सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा नक्की मेल करून सांगा. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे चॅप्टर्स आहेत तर ते हायेस्ट वेटेजचे आहेत. सो हे शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या एक्झामसाठी किंवा नंतरच्या एक्झामसाठी पण हायेस्ट व्हॅल्यूवरतीच राहणार आहेत. हायेस्ट क्वेश्चन्स यामधून विचारले जाणार आहेत. फक्त एका दुसऱ्या मार्काचा फरक पडू शकतो नक्कीच. सो अशा पद्धतीने आपण वेटेज पाहिलेलं आहे सगळ्या चॅप्टर्सचं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याआधी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांचा अशाच पद्धतीने वेटेज पाहिलेला आहे. जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवा असेल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट थ्रू सांगू शकता आणि ते देखील अपलोड केलं जाईल. So hope so की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.